नमस्कार, मी संतोष लहाने ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम कृषी विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं मी स्वागत करतो। बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे VC मेंबरची मीटिंगचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यापीठ भरती संदर्भामध्ये बघा महत्त्वाची आणि एकदम काय म्हणता येईल की त्याला जबरदस्त अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तर माझ्यासोबत कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाध्यक्ष धवल सिंग लावंड आहेत। तर आजच्या मीटिंगमध्ये काय काय झालं ते आपण त्यांच्याकडूनच ऐकू। सर्वांना मनापासून नमस्कार। सर्व कृषी पदवीधर, कृषी पदविकाधारक आणि कृषी पदवीधर यांच्यासाठी खरोखर आनंदाची बातमी आहे। आज आम्ही सर्व मंडळी एक शिष्टमंडळ घेऊन आज विद्यापीठामध्ये आमदार सचिन चव्हाण असतील, कुलगुरू असतील व आमदार राहुल पाटील असतील यांना आज भेटण्यासाठी आपला मुद्दा मार्गी लावण्यासाठी गेलो होतो आणि इतक्या दिवसाचा जो आपण पाठपुरावा केलाय आपल्या सर्वांच्या मदतीनं असेल आणि सर्वांच्या आपल्या आशीर्वादानं आज तो खऱ्या अर्थानं मार्गी लागलाय। आणि खरोखर आनंदाची बातमी अशी आहे की या महिन्याअखेरीस प्रकल्पग्रस्त यांची जाहिरात लवकरच येईल आणि त्याचबरोबर जी रेग्युलर आहे ती 15 जूनच्या आत 15 जून पर्यंत ती जाहिरात पडेल। ही आपल्यासाठी खरोखर आनंदाची बातमी आहे आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार की आपण जो आतापर्यंत जो आम्हाला सर्वांना पाठिंबा दिला आहे आणि इथून पुढे देखील जरी कोणी जरी वाली नसला तरी आम्ही आपल्या कृषीसाठी आहोत आणि कायम तन मन धनानं आपल्यासाठी काम करत राहू एवढंच सांगतो। धन्यवाद। बघा, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी हीच होती की इतक्या दिवसाचा जो प्रश्न होता तो कुठेतरी मार्गी लागताना आपल्याला दिसत आहे आणि कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेच्या लढ्याला अखेर यश मिळताना दिसतंय। आमच्यासोबत आपल्यासोबतचे भरपूर जण ऍग्रीपास सुद्धा आहेत तिथं। बघा, सकाळपासून लातूर, धाराशिव ते परभणीपासून आता परत धाराशिव लातूर हा आमचा प्रवास आहे। तर आपण गाफील न राहता या भरतीची तयारी किंवा विद्यापीठ भरतीची तयारी करावी। लवकरच जाहिरात कधीही पडू शकते, असं नाही की फक्त या मंथच्या एंडिंग पर्यंत जाहिरात कधीही पडू शकते। संपूर्ण आकृतीबंध हा तयार झालेला आहे, फक्त एक औपचारिकता बाकी होती ती म्हणजे घोषणेची आणि ती पण झालेली आहे। तर आपण गाफील न राहता अभ्यासाला लागावं। पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा। धन्यवाद।